झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएनं 31 मे रोजी भारत बंद पुकारलाय। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात 31 मेला देशभर आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत एनडीएच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा केल्याचं एनडीएचे समन्वयक शरद यादव यांनी सांगितलंय। पेट्रोल दरवाढ ही पेट्रोलियम कंपन्यांनी केली, हा सरकारचा बचाव म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचंही यादव म्हणाले। राज्यात ही पेट्रोल दरवाढीचे तीव्र पडसाद उमटत आहेत। कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। राज्याच्या इतर भागातही दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहे। पुणे असो, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातही विविध पक्षांतर्फे राज्यात आंदोलन सुरू केलंय। तर आरपीआय कडून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळेची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे ती म्हणजे पेट्रोल दरवाढीच्या विरुद्ध अनेक राजकीय पक्षांनी आवाज उठवला आणि त्यात एनडीए असो, आरपीआय असो, त्याचबरोबर शिवसेनेने देखील आज बंद पुकारला। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहे। अमित, आपण बघतो की पेट्रोल दरवाढीचा भडका उडालेला आहे आणि त्यातच आता अर्थातच देश बंद आणि राज्य बंदच्या देखील आपल्याला हाका ऐकायला येत आहेत। जसं आज शिवसेनेनं संपूर्ण राज्य बंदची हाक दिली आहे, काय अधिक माहिती द्याल? ज्या प्रकारे पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। एनडीएनं 31 मेला भारत बंदची हाक दिली आहे आणि या बंदमध्ये सर्व पक्ष सहभागी होतीलच। मात्र आजपासूनच राज्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी विविध पक्षांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। शिवसेना असून शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्हे बंदचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। तसंच भाजपचं तसंच आरपीआयचं सुद्धा राज्यात ठिकठिकाणी आंदोलन उभं राहत आहे। थोडक्यात ज्या प्रकारे ही भयानक इंधनच्या दरामध्ये जे वाढ करण्यात आलेली आहे त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। यापुढच्या काळात यापुढच्या काही दिवसात फार मोठं आंदोलन राज्यातील आणि देशातील विविध पक्षांकडनं उभं राहील असं चित्र यावरून दिसत आहे। निश्चितच मोठं आंदोलन आता उभं राहील की काय अशी शक्यता व्यक्त होते। जसं अमित आपण जसं सांगितलं की 31 मेला एनडीएने देखील जशी बंदची हाक दिली तसं आज आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलंय, संपूर्ण शिवसेनेला त्यांनी अशा एक प्रकारचं आवाहन केलेलं आहे की संपूर्ण राज्यात बंद पाळा। कसा एकूण प्रतिसाद मिळतोय शिवसेनेच्या या हाकेला? शिवसेनेनं आज पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा या भागात या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बंदचं आवाहन केलं आहे। त्याचे पडसाद त्याला सुरुवात झालेली आहे। आरपीआय सुद्धा आंदोलन करत आहे। शिवसेनेनं ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे, शिवसेना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून हे आंदोलन करणार असं चित्र दिसत आहे। आणि एक प्रकारे जी पेट्रोलची वाढ झाली आहे त्या वाढीनंतर आता महागाईमध्ये सुद्धा मोठी भर पडणार आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांना एक आयता मुद्दा कोलीत मिळालेला आहे आणि त्याचाच फायदा उठवत राज्यात आंदोलन पेटताना आता यापुढच्या काळात दिसणार आहे। निश्चितच आपण बघतो की पेट्रोल दर वाढीविरुद्ध भडका उडलेला आहे। सर्वसामान्यांकडून देखील आपण तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात। धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी अमित जोशी। झी 24 तास एक पाऊल पुढे।